हॅलो एव्हरीवन, दी कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी मयुरी भारदे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. एनसीईआरटी सिरीज आपण सुरू केलेली आहे. हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटीचे जे 6वी, 7वी, 8वीचे एनसीईआरटीज आहेत त्यातल्या मूलभूत संकल्पना बघण्याच्या दृष्टीने आपण ही एनसीईआरटीची सिरीज सुरू केली आहे. कारण 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एमपीएससीचा लागू होणार आहे. त्याचा सिलेबस आणि एमपीएससीचा आणि युपीएससीचा जो सिलेबस आहे तो सेम असणार आहे, सिमिलर असणार आहे. त्या दृष्टिकोनातून ठेवून 1-1.5 वर्षापासून आधीपासून तयारी सुरू करायला पाहिजे या हेतूने आपण एनसीईआरटी मधल्या एनसीईआरटी हा एक खूप उत्कृष्ट सोर्स आहे ज्याच्यातून आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात. त्यामुळे आपण घेऊन आलो आहोत ही एनसीईआरटी सिरीज. याच्यामध्ये आतापर्यंत आपण गव्हर्नमेंट ह्या कन्सेप्ट विषय शिकलेलो आहे, पॉलिटी या विषयातला. आता गव्हर्नमेंटची सिरीज आपली संपली आहे. पहिले 5 लेक्चर्स सरकार, सरकारची पद्धती, सरकारचे प्रकार, सरकारचे स्तर, त्याच्यामध्ये ग्रामीण, शहरी, राज्य आणि संसद अशा वेगवेगळ्या टॉपिक्सच्या दृष्टीने ज्या काही मूलभूत संकल्पना एनसीईआरटी मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. त्या संकल्पनांच्या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर रेकॉर्डेड व्हिडिओज मध्ये तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये पाठवू शकता. त्याचबरोबर येणाऱ्या आठवड्यापासून मूलभूत संकल्पनांबरोबरच एनसीईआरटी व्यतिरिक्त काही करंटमध्ये चर्चेतले मुद्दे असतात, गव्हर्नन्स किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये काही संज्ञा वापरल्या जातात, तर तुम्हाला मी अशा काही कन्सेप्ट वरती 10-10 मिनिटाचे जो शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेले हवे असतील की ज्याच्यामधून तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मिळेल, तर असे एक टॉपिकही कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला हरकत नाही. मी अशा तुम्हाला प्रॉमिस करते की लवकरात लवकर अशा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणारे शॉर्ट व्हिडिओज पॉलिटी आणि पॉलिटिकल सायन्स संदर्भातले मी जरूर घेऊन येईल. शिवाय आमचं चॅनल दी कोर इन्फिनिटी अकॅडमी, जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत असाल किंवा एमपीएससीची तयारी करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अवश्य सल्ला द्या. तर चला सुरू करूयात एनसीईआरटी सिरीज मधलं हे 6वं लेक्चर, ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आज आपण लेक्चर बघतो आहोत त्या दिवशी आहे 26 जानेवारी आणि 26 जानेवारी हा दिवस रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून लहानपणापासून आपण साजरे करत आलेलो आहोत. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन. तर नेमकं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मध्ये काय फरक आहे? तर 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं इंग्रजांकडनं. भारत हा एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण झाला 15 ऑगस्ट 1947 पासून. पण आतापर्यंतच्या सिरीज मध्ये आपण लोकशाही, संसद, राज्य सरकार, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था या अनेक विषयांवरती चर्चा केलेली आहे. मुळामध्ये ह्यांचं सगळ्यांचं उगमस्थान कुठे आहे, या सगळ्यांना सत्ता मिळते, या सगळ्यांना कार्य करण्यासाठीचं जे मुभा मिळते ती मुळात कुठून मिळते आहे. लोकशाहीमध्ये लोक हा जरी पाया असला किंवा लोक हे अंतिम सत्ता धारण करणारा केंद्रबिंदू असला तरी सुद्धा त्या सर्वाचं उगमस्थान एका प्रमुख डॉक्युमेंटमध्ये आपल्याला सापडतं, प्रमुख पुस्तिकेमध्ये सापडतं. कायद्याच्या दृष्टीने देशातले जे सर्व कायदे आहेत त्याचं उगमस्थान आपल्याला संविधानामध्ये सापडतं. असं भारताचं संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आलं. म्हणून आपण तो दिवस संविधान च्या दृष्टीने महत्वाचा, प्रजासत्ताक म्हणजेच प्रजा, जिथे प्रजेची सत्ता ज्या दिवसापासून लागू झाली, लोकशाही ज्या दिवसापासून लागू झाली, तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. आणि तो दिवस आज आपण सर्वजण रिपब्लिक डे म्हणून साजरा करत आहोत. रिपब्लिक म्हणजेच लोकांची सत्ता जिथे आहे असा प्रदेश किंवा असा देश. तर भारत हा रिपब्लिक आहे. भारत रिपब्लिक आहे. त्याचं उगमस्थान आपल्याला भारताच्या संविधानामध्ये सापडतं. तर अशा भारतीय संविधानाबद्दल 8वीच्या एनसीईआरटी मध्ये ज्या मूलभूत संकल्पना आहेत तेवढ्याच संकल्पना आपण भारतीय संविधानाच्या आज बघणार आहोत. भारतीय संविधान हे जगातलं सर्वात बल्की म्हणजे सर्वात जास्त आर्टिकल असणारं, सर्वात जाडजूड पुस्तक असणारं असं कॉन्स्टिट्यूशन म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे सगळ्या संविधानाची जे आहे ते सर्व काही आज आपल्याला पूर्ण होणार नाहीये, पण त्या संदर्भातल्या 8वीच्या एनसीईआरटी मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपण आज बघणार आहोत. तर चला सुरू करूया. भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. एनसीईआरटी मध्ये आपल्याला एक फोटो दिलेला आहे. या फोटोमध्ये काही सभासद आपल्याला दिसत आहेत. खरं तर हे सर्व बहुत करून पुरुष आहेत. एक 4-5 स्त्रिया सोडल्या तर बाकी सर्व आपल्याला
पुरुष दिसतात आणि त्यातले बहुत करून सर्वांनी खादी किंवा पांढऱ्या कलरचे कपडे घातलेले आहेत आणि हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. त्यामुळे ह्याच्यावरून तर तुम्ही अंदाज लावू शकता की हा पूर्वीच्या काळातला फोटो आहे. तर हा फोटो जो एनसीईआरटीने दिलेला आहे तो संविधान सभेचे जे सर्व सभासद आहेत त्यातले काही सभासद इथे उपस्थित असलेले आपल्याला दिसतात. संविधान सभा म्हणजे काय, तर ज्या संविधानाबद्दल आपण आज बोलणार आहोत ती संविधान बनवण्यामध्ये, जेव्हापासून ते संविधान बनवायला लागलं आणि जेव्हा ते संविधान बनवून पूर्ण झालं, त्याचे जे काही सभासद होते, मेंबर्स होते, त्यांची मिळून बनते ती म्हणजे संविधान सभा. तर ती संविधान सभा जी आहे अशी संविधान सभेची स्थापना करावी जिथे भारतीय लोक एकत्र येऊन आपलं संविधान बनवतील आणि त्या संविधानामध्ये काय गोष्टी हव्यात काय गोष्टी नकोत हे सर्व भारतीय लोक ठरवतील. अशी सर्वात पहिली मागणी इतिहासामध्ये आपल्याला माहितीये 1934 साली इंडियन नॅशनल काँग्रेसनी केलेली आहे. तर अशा मागणीला मूर्त रूप 1946 साली मिळालेलं आहे. डिसेंबर 1946 साली ही संविधान सभा पहिल्यांदा स्थापन झाली आणि त्या संविधान सभेचं कामकाज जवळपास 3 वर्ष चाललेलं आहे. 3 वर्ष झाल्यानंतर त्या संविधान सभेनी जे बनवलेलं संविधान आहे त्या संविधानामध्ये आपल्याला आजच्या प्रजासत्ताक दिनाचा संबंध आढळतो. तर सुरू करूया आपलं भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये एनसीईआरटी मध्ये अजून काय काय दिलेलं आहे. तर एनसीईआरटी 8वीचं जे आहे त्याच्यामध्ये धडा पहिला आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल आहे. हा फोटो जर तुम्ही बघत असाल तर हा पहिलं पान आहे आपल्या भारतीय संविधानाचं. तर संविधान ज्या पद्धतीने बनवलं जातं किंवा संविधानामध्ये नेमकं काय काय आहे त्या सगळ्याची माहिती आपल्याला या धड्यामध्ये मिळणार आहे. सुरुवातीला आपल्याला एक उदाहरणार्थ दिलेला आहे इथे की बरेच खेळ आपण लहानपणापासून खेळलेलो असतो. मग त्याच्यामध्ये एकदम प्रोफेशनल लेवलचा असेल तो म्हणजे क्रिकेटचा खेळ, कबड्डीचा खेळ, खो खोचा खेळ, ज्याच्यामध्ये आपण राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावरती पण जातो, आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण जातो. पण आपला अगदी गल्लीतला खेळ विटीदांडू किंवा विषामृत जरी आपण घेतला, लपाछपी जरी घेतला, तरी प्रत्येक खेळाचे काही नियम असतात. गल्लीनुसार आणि ग्रुप्सनुसार त्या खेळाचे नियम बदलू शकतात. पण नियम असल्याशिवाय कुठलाही खेळ सगळ्यांना एकदम चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येऊ शकणार नाही, हे सगळ्यांना माहितीये. त्यामुळे काही ठिकाणी असतं, लोखंड पाणी नावाचा पण खेळ आहे तुम्हाला माहिती असेल तर. तर अशा खेळाचे जे नियम आहेत ते आधी ठरवले जातात की हा ही आपली एरिया आहे, या एरियाच्या बाहेर जर तुम्ही लपायला गेलात तर तुम्ही आउट आहात. अशा पद्धतीचे खेळाचे जे नियम आहेत ते खेळाचं स्वारस्य आणि खेळामध्ये सामावून घेण्याचा जो कोण कोण खेळामध्ये सामावून घेतलं जाऊ शकतं त्याचा क्रायटेरिया सुद्धा हे नियम ठरवतात. खेळ कशा पद्धतीने खेळला गेला पाहिजे, खेळामध्ये किती मेंबर्स असले पाहिजेत वगैरे वगैरे. तर हे खेळाचे नियम बनवताना ते सर्वांना मान्य असले तरच खेळ होणार आहे. त्यामुळे खेळाच्या नियमांचं जसं महत्व एखाद्या खेळाच्या खेळण्यामध्ये आहे तसंच संविधानाचं महत्व समाज न्यायपूर्ण आणि शांतता सुव्यवस्था असणारा राहणं हे असं राज्य स्थापन करण्यामध्ये संविधानाची खूप मोठी भूमिका आपल्याला सापडते. संविधानाची गरज काय, संविधान कशासाठी असलं पाहिजे हे जर आपण टप्प्यानुसार बघितलं तर आपोआपच आपल्याला हे लक्षात येईल की संविधान म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी सांगितल्यात, त्याची गरज काय हे समजलं की आपल्याला संविधानाचं महत्व पण समजणार आहे. तुम्ही जर बघितलं तर हे आपलं मीटिंग दिसतीये कुठेतरी भरलेली, इथे पंडित जवाहरलाल नेहरू सगळे जे बसलेले मेंबर्स आहेत त्यांना संबोधतात. तर हा फोटो जो आहे तो कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा ऍक्च्युअल लोक सभासद जे आहेत कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे ते जिथे बसलेले आहेत तिथे संबोधत आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. डिसेंबर 1946 ते नोव्हेंबर 1949 जवळपास 3 वर्ष संविधान सभेने काम केलेलं आहे. आणि अशा संविधान सभेमध्ये सर्व आदर्श कशा पद्धतीचा समाज आपल्याला हवा आहे ह्याच्यावरती उहापोह केला गेला. काय पद्धतीचा समाज आता आहे आणि काय पद्धतीचा समाज आपल्याला घडवायचा आहे या दोन्हींची सांगड घालण्याचा प्रयत्न, डिस्कशन्स, डेलिबरेशन्स, चर्चा, मतं ही सगळी कन्सिडर करून त्यानंतर जवळपास 3 वर्ष काम केल्यानंतर आपल्याला हे संविधान बनवलेलं दिसतं. एवढे कष्ट घेण्याची काय गरज होती किंवा एवढी चर्चा करण्याची काय गरज होती, तर जसं कालच्या लेक्चरला आपण बघितलं की लोकसहभाग, लोकमत आणि लोकांना काय हवं आहे
ह्याचा जर उल्लेख किंवा ह्याचा संबंध कायद्यामध्ये जर आढळला नाही तर ते कायदे संविधानिक बऱ्याच वेळा ठरू शकत नाहीत किंवा अशा कायद्यांना रद्दबातल ठरवणं सरकारला भाग पडतं. त्यामुळे अशा समाजाचा भाग असणारे जे हे सभासद आहेत कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे, त्यांनी या सर्वांगीण बाजूनी विचार करून त्यानंतर आपलं भारताचं संविधान बनवलेलं आहे. तर अशा संविधानाची गरज मुळामध्ये भारतीयांना का वाटली? स्वातंत्र्य मिळण्याच्याही पूर्वी स्वातंत्र्य चळवळीत असणारे जे स्वातंत्र्यवीर आहेत, समाजसेवक आहेत, अशा बऱ्याच जणांनी संविधान सभा बनवावी अशी रिक्वेस्ट केली होती. तर त्या रिक्वेस्ट ऍक्सेप्ट होण्याला किंवा ती रिक्वेस्ट फळास येण्याला 1946 हे साल उजाडावं लागलेले. तर बऱ्याच स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आपण ही मागणी करतोय. तर अशा संविधानाची मुळामध्ये गरज काय आहे? तर त्याचं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे म्हणजे आत्ता जो समाज आहे, आत्ता म्हणजे ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन बनवली तेव्हाचा सुद्धा आणि आज 26 जानेवारी 2024 रोजी जे आपण बोलतो आहे तो समाज सुद्धा, त्या समाजाच्या स्थितीमध्ये परिस्थितीमध्ये भरपूर अंतर आहे, पण तो समाजच आहे. तर असा जो समाज आहे त्या समाजाला स्वतःपासून काय झालेला हवाय समाजाचं एकत्र? तो समाज स्वतःला कुठल्या तत्वांवर आधारित बनवतो आहे, त्या समाजाचे आदर्श कुठले आहेत, त्या समाजाला नक्की कुठले ध्येय गाठायची आहेत. म्हणजे समाज म्हणून आपण म्हणतो की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, असं बोली भाषेमध्ये आपण असंख्य वेळा ऐकतो. विविधतेने नटलेला देश आहे म्हणजे काय? तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या उंचीचे, वेगवेगळे पदार्थ, खाद्यपदार्थ खाणारे लोक, वेगवेगळ्या पद्धतीचा पेहराव असणारे लोक, वेगवेगळ्या पद्धतीची संस्कृती असणारे लोक, त्याचबरोबर भौगोलिक विविधता जर सुद्धा तुम्ही कन्सिडर केली तर तिथे सुद्धा आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये विविधता आढळते. विविधता म्हणजे मी जशी आहे किंवा माझा भाऊ जसा आहे सेम टू सेम तसंच दुसरं कोणीही नाही. म्हणजेच डिफरन्सेस आणि डायव्हर्सिटी, विविधता आणि वेगवेगळे ओपिनियन्स असणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींना रेकग्निशन देणं, त्या गोष्टी मान्य करणं आणि मग पुढे जाणं. त्यामुळे अशा समाजाचे जे ध्येय, आदर्श आणि तत्व आहेत त्यांचं महत्वाचं रिफ्लेक्शन, त्याचं प्रतिबिंब ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं ते म्हणजे संविधान. तर एनसीईआरटी आपल्याला असं सांगते आहे की डेमोक्रेटिक कंट्रीज आर लाइकली टू हॅव अ कॉन्स्टिट्यूशन. It is not necessary that all countries that have constitution are democratic. म्हणजेच आपण लोकशाहीचा अर्थ प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये बघितलेला आहे. जिथे जिथे लोकशाही आहे, बऱ्याच वेळा लोकशाही जिथे आहे तिथे आपल्याला संविधान सापडतं. पण हे रिव्हर्स जर आपण बघितलं, एक्सक्यूज मी, जिथे लोकशाही आहे तिथे संविधान आहे. पण ज्या ज्या देशांमध्ये संविधान आहे त्या सगळ्या ठिकाणी लोकशाही असेलच असं नाही. म्हणजेच भारतामध्ये लोकशाही आहे तर भारतामध्ये संविधान असणार आहे. पण असा एखादा देश असू शकतो की जिथे लीगल डॉक्युमेंट म्हणून संविधान आहे पण तिथे डिक्टेटरशिप पण असू शकते. म्हणजेच एक व्यक्ती आहे, तिच्या हातामध्ये सर्व सत्ता जी आहे ती एकवटलेली आहे आणि तिथे कधीही इलेक्शन्स, मतदान आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोकांना कधीही अधिकार मिळत नाही. तर असं सुद्धा आढळू शकतं. त्याचबरोबर लोकशाहीच्या मार्गाने जात असल्यामुळे लोकशाही कशा पद्धतीची आहे, लोकशाही कशा पद्धतीने आणली गेली पाहिजे, लोकांना नेमकं काय स्थान आहे, हे सर्व डिटेल पद्धतीने आपल्याला संविधानामध्ये सांगितलेलं दिसतं. तर सोसायटी आता जशी आहे त्या सोसायटीचं रिफ्लेक्शन पण आपल्याला संविधानामध्ये मिळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आपल्या भारतीय संविधानाचंच उदाहरण घेऊया. 1950ला जेव्हा संविधान अस्तित्वात आलं आणि प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करायला सुरुवात केली, तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. तर 1950 सालची जी 26 जानेवारी आहे त्यावेळेस जसा समाज होता तसा आत्ताच नाही. आता आपण बोललो पण भारतीय समाज आहे. पण त्या भारतीय समाजामध्ये नेमके काय काय बदल झालेत? म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ज्यावेळेस संविधान आणलं 26 जानेवारीला पासून आपण संविधान राबवायला सुरुवात केली, त्यावेळेस आपण पहिल्यांदा त्याच्यानंतर मतदान घेतलं, इलेक्शन्स त्यानंतर झाले, निवडणुका त्यानंतर झाल्या. त्यापूर्वी भारत देश स्वतंत्र होताच
पण लोकशाहीच्या आधारावरती असणाऱ्या निवडणुका 26 जानेवारी 1950 नंतर झालेल्या आहेत. म्हणजेच तिथे सर्व जे लोक आहेत, जे मतदान करणार आहेत, त्यांना मतदान ही गोष्ट नवीन होती बहुसंख्य जनतेला. मग मतदान करणं म्हणजे काय, मतदार याद्या बनवणं, त्यांना मतदान कुठल्या पक्षाला करायचं, पक्ष म्हणजे काय, व्यक्ती म्हणजे काय, राजकीय पक्ष म्हणजे काय, या सर्व गोष्टींची जनजागृती करण्याची गरज त्याही वेळी होती आणि आजही आहे. तर अशा जो समाज आहे त्याला ज्या पद्धतीने तुम्हाला मोल्ड करायचंय, म्हणजे कणकेचा गोळा जो असतो त्याला ज्या पद्धतीने आपण लाटू, म्हणजे जर तुम्ही एक्सपर्ट असाल तर तुमची पोळी गोल होणार आहे, तुम्ही एक्सपर्ट असाल तर तुमची भाकरी गोल होणार आहे. पण तुम्ही जर एक्सपर्ट नसाल तर तुमची भाकरी परातीला चिकटून बसणार आहे किंवा तुमच्या कणकेचा गोळा जो आहे तो तुमच्या पोळपाटाला चिकटूनच बसणार आहे. तर समाजाचं प्रतिबिंब, समाजाने नेमका आता समाजामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी घालवण्यासाठी, म्हणजे अनटचेबिलिटी जी गोष्ट आहे, अस्पृश्यता ज्याला म्हणतात, अस्पृश्यता घालवण्यासाठी आपण अनटचेबिलिटी, अबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी, अस्पृश्यता निवारण कायदा 1950 मध्ये आर्टिकलच आपण संविधानामध्ये घातलेले. त्याच्यामुळे आपल्याला कळतं आहे की संविधानामुळे की समाजामध्ये त्यावेळेस अस्पृश्यता होती. त्याचबरोबर महिलांना आरक्षण, आता चर्चेचा मुद्दा चालू आहे, महिलांना आरक्षणाची गरज आहे, याच्यावरती चर्चा आहे. त्याच्यावरती ज्यावेळेस कायदा होईल समजा किंवा संविधानामध्ये बदल होईल तर समाजाचं रिफ्लेक्शन आपल्याला संविधानामध्ये बघायला मिळतं. त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूशन हेल्प सर्व अ सेट ऑफ रूल्स अँड प्रिन्सिपल्स. तर सरकार आणि देश यांनी एकत्रितरित्या समाजाच्या मदतीने काही तत्व ही बाळगायची असतात आणि त्या तत्वांवरती चालण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर अशी कुठली तत्व महत्वाची आहेत हे पण आपल्याला संविधानातनं कळतं. इथे संविधानाचं महत्व करण्यासाठी आपल्याला नेपाळच्या संविधानाचं किंवा तिथे जे लोकांनी एक आंदोलन केलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन निर्माण करण्यासाठीचं, त्याचं उदाहरण दिसतं आहे. तर लोकांनी 1990 साली जी लोकशाही निर्माण झाली होती त्याच्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं. शेवटी 2002 मध्ये 12 वर्षानंतर तिथे लोकशाही निर्माण झाली. पण ती कॉन्स्टिट्युशनल मोनार्की होती. कॉन्स्टिट्युशनल मोनार्की म्हणजे जिथे राजा हा देशाचा प्रमुख असणार पण पंतप्रधान हा लोकांमधून दिलेल्या लोकांमधून निवडून जाईल. पण शेवटी त्यांना पूर्ण लोकशाही असलेलं सरकार हवं होतं. त्यामुळे त्यांनी आंदोलनं केली, सर्व लोक रस्त्यावर उतरले आणि ती डिमांड करून फायनली त्यांनी 2015 साली संपूर्ण लोकशाही असलेलं सरकार स्थापन करण्यासाठीची संविधान बनवलं आणि ते संविधान 2015 पासून नेपाळमध्ये अस्तित्वात आलं. तर बघितलं तुम्ही, जर तुम्हाला मुळामध्ये समाजाचं रिफ्लेक्शन, समाज जे मागतो आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी राजाला सुद्धा आपले अधिकार खाली ठेवावे लागतात आणि लोकांचं म्हणणं ऍक्सेप्ट करावं लागतं. त्यामुळे लोकांचं म्हणणं मांडण्यासाठी लोकांना काय हवं आहे किंवा समाजाला त्यामधून काय हवं आहे अशी तत्व, ध्येय अशी आपल्याला सर्व संविधानामध्ये बघायला मिळतात. म्हणून संविधान हे महत्वाचं डॉक्युमेंट मानलं जातं. दुसरी महत्वाचं संविधान कशासाठी हवं आहे तर ती म्हणजे राजकीय व्यवस्था. तुमच्या देशामध्ये नेमकी कशी पॉलिटिकल सिस्टीम आहे ते आपल्याला संविधानामधून कळतं. सरकार दोन पद्धतीचे असू शकतात, एक लोकशाहीने निर्माण केलेलं, एक राजेशाहीने निर्माण केलेलं. तर भारताच्या संविधानामधून आपल्याला कळतं आहे की भारत ही संसदीय लोकशाही आहे. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधित्व लोकशाही बाळगणारा देश हा भारत आहे. त्याचबरोबर भारतामध्ये जी संसद असणार आहे ती द्विगृही असणार आहे. त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा असे असणार आहेत. कायदे निर्मिती करण्याची जबाबदारी संसदेवरती आहे. हे सर्व डिटेल आपण कालच्या लेक्चरला बघितलेलं आहे. तर ही जी राजकीय व्यवस्था आहे, भारताची जी पॉलिटिकल सिस्टीम आहे, तिच्या संदर्भातले रूल्स, नियम जे आहेत ते आपल्याला संविधानामध्ये बघायला मिळतात. म्हणूनही संविधानाची गरज आपल्याला भासते. आता ह्याच्यामध्ये काय पद्धतीची पॉलिटिकल सिस्टीम आहे आणि सरकारने कशा पद्धतीने निर्णय घेतले पाहिजेत, निर्णय बाळगण्यासाठी, निर्णय बनवण्यासाठी, राबवण्यासाठी कशा पद्धतीचा मार्ग अवलंबला पाहिजे ते सुद्धा आपल्याला एनसीईआरटीत एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचबरोबर एखादं सरकार जर त्यांना मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करत असेल तर अशा गैरवापरावरती अंकुश कसा ठेवायचा, तो गैरवापर होऊ नये म्हणून कसं
सरकारला क्वेश्चन्स विचारायचे, ह्याच्याबद्दलची रीतीभाती सुद्धा आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेली दिसते. असं होऊ नये म्हणून सगळ्यात मोठा सेफगार्ड, संरक्षण संविधानाने आपल्याला कशाद्वारे पुरवलेलं आहे, तर ते म्हणजे मूलभूत हक्क. मूलभूत हक्कांबद्दल आपण इन डिटेल चर्चा पुढच्या स्लाइडमध्ये करणारच आहोत. पण मूलभूत हक्क हे असं एक संरक्षण आहे किंवा अशी ढाल आहे समाजाच्या लोकांच्या हातामध्ये, नागरिकांच्या हातांमध्ये, की ज्याचा वापर करून सरकार जर तुमच्या अधिकारांवरती घाला घालत असेल, सरकार तुमच्या अधिकारांवरती आक्रमण करत असेल, तर त्या ढालीचा वापर करून, मूलभूत हक्कांच्या ढालीचा वापर करून तुम्ही तुमच्या अधिकारांचं संरक्षण करू शकता. असे सेफगार्ड सुद्धा आपल्याला संविधानामध्ये दिलेले दिसतात. आता एक इथे उदाहरण दिलेलं होतं मागच्या बाजूला, तिसरं जे आहे अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण. दादागिरीचं जे उदाहरण आहे ते मागच्या पीपीटीत आपण बघूया. इथे एक उदाहरण केस स्टडी दिलेला आहे. शाळेमध्ये क्लासचा मॉनिटर असतो. क्लासचा मॉनिटर जो आहे तो त्याच्यावरती सगळ्यांवरती दादागिरी करत असतो. तर एकदा टीचरला बाहेर जावं लागतं आणि ती सांगते मॉनिटरनी की मॉनिटर आता तू सर्व वर्गांवरती नियंत्रण ठेव, मी जरा काम करून येते. तर तो जो मॉनिटर आहे, जो एकदम शांत बसलेला मुलगा आहे, त्याला उगीच झापायला लागतो, त्याचा उगीच त्याला ओरडायला लागतो आणि तू त्रास देतो वगैरे असं बोलायला लागतात. आणि तेवढ्या टीचर परत येतात. तर टीचर त्या शांत बसलेल्या मुलालाच ओरडतात की असं कसं काय, तू मॉनिटरचं ऐकलं नाहीस, कुशाल तू खोटं बोललास किंवा वर्गामध्ये त्रास दिलास, वर्गातल्या शांततेचा भंग केलास. शाळा सुटल्यानंतर आता तू बसायचं आहेस एकट्या वर्गामध्ये आणि 100 वेळा मी माझ्या मॉनिटरचं ऐकतो, मी माझ्या मॉनिटरचं ऐकणार आहे, हे वाक्य लिहून काढायचं. आता या उदाहरणातून आपल्याला हे लक्षात घ्यायचं की मुळामध्ये तो मॉनिटर आहे तो चुकीचं वागलेला आहे. तर म्हणजे अशा चुकीच्या वागलेल्या माणसाच्या विरोधात, सरकारच्या विरोधात तुम्ही कसं दाद मागू शकता, तर त्यासाठी तुम्हाला फंडामेंटल राईट्स कॉन्स्टिट्यूशनने दिलेले आहेत. म्हणजेच त्या मुलांनी खरं तर टीचरकडे डायरेक्ट तक्रार जी आहे ती करायला पाहिजे. पुढचं कॉन्स्टिट्यूशनचं महत्वाचं काम आहे ते म्हणजे अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण. अल्पसंख्याक म्हणजे नेमकं काय, मायनॉरिटी म्हणजे नेमकं काय ते आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. मायनॉरिटी ही जी कन्सेप्ट आहे, अल्पसंख्याक ही जी कन्सेप्ट आहे, ही कशी आहे, 10 मधले 4 असतील ते म्हणजे अल्पसंख्याक आणि त्याच 10 मधले उरलेले 6 असतील ते म्हणजे बहुसंख्याक किंवा मेजॉरिटी. तर नेहमी अल्पसंख्याक ही जी कन्सेप्ट आहे ती मेजॉरिटीच्या संदर्भामध्ये येते. म्हणजे भारतामध्ये किंवा एक ग्रुप आहे 1 लाख लोकसंख्येमध्ये समजा 40,000 स्त्रिया आहेत. आता 40,000 हा जो आकडा घेतला तुम्ही तो खूप मोठा आहे. 40,000 हा काही कमी आकडा नाहीये. 40,000 लोकांना मिळून तुम्ही अल्पसंख्याक कसं काय म्हणू शकता, असं तुम्ही म्हणू शकता. पण जेव्हा तुम्ही उरलेल्या 1 लाखातले 60,000 लोक हे पुरुष आहेत आणि 40,000 स्त्रिया आहेत, तर 60,000 पुरुषांच्या मागे 40,000 स्त्रिया आहेत, म्हणून 60,000 या संख्येच्या तुलनेत 40,000 हा आकडा अल्पसंख्याक आहे. त्यामुळे अल्पसंख्याक हा आकडा नेहमी इन रिलेशन टू, म्हणजेच बहुसंख्याक जी संख्या आहे त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याकांचं प्रमाण किती, या प्रमाणावरती अल्पसंख्याक ही संख्या ठरते. मग अल्पसंख्याक हा जो ग्रुप आहे, हा जो गट आहे, हा धार्मिक अल्पसंख्याक, भाषिक अल्पसंख्याक, स्त्रियांचा अल्पसंख्याक किंवा ट्रायबल कम्युनिटीचा अल्पसंख्याक, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला अल्पसंख्याक ही कन्सेप्ट बघावी लागते. आता अल्पसंख्याक मायनॉरिटीची कन्सेप्टची एक काय पद्धतीने राबवली जाते हे समजून देण्यासाठी इथे आपल्याला एक उदाहरण इथे दिलेलं आहे. तर क्लासरूम मध्ये आता पीटीचा पिरियड म्हणजे खेळाचा तास सुरू होणार आहे. तर खेळाच्या तासामध्ये मुली म्हणतात की चला बास्केटबॉल खेळूया, मुलं म्हणतात चला बॅट बॉल खेळूया, क्रिकेट खेळूया. तर मग तेवढ्यात त्यांची भांडणं सुरू होतात आणि टीचर येतात. टीचर म्हणतात की चला मतदान घेऊया, ज्याची मतं सगळ्यात जास्त खेळाला मिळतील तो खेळ खेळूया. त्याच्यामध्ये मुलांच्या बाजूनी सर्वात जास्त मतदान होऊन क्रिकेटला सर्वात जास्त मतं मिळतात आणि त्याच्यामुळे क्रिकेट खेळाचं ठरतं. आता हा निर्णय जर घेतलाय तुम्ही तर तुम्हाला वाटेल की हो मेजॉरिटीने घेतलाय, मतदानाने जर निर्णय झालाय म्हणजे लोकशाही प्रिन्सिपलचा
अवलंब इथे केलेला आहे, म्हणजे क्रिकेटच खेळायला पाहिजे. पण इथे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की हा जो मेजॉरिटी कन्सेप्ट आहे, तर मुळामध्येच मुलांची संख्या वर्गामध्ये जास्त आहे. म्हणजे 100 पैकी जर 70 मुलंच आहेत आणि 30च मुली आहेत, तर मुलं जे म्हणतात की मुलांना क्रिकेट खेळायचंय, तर क्रिकेटच खेळलं जाणार आहे, कारण सर्व मुलं क्रिकेटच्या बाजूनेच मतदान करणारे आहेत या उदाहरणामध्ये. त्यामुळे अशा वेळेस जेव्हा डॉमिनंट ग्रुप लेस पॉवरफुल, म्हणजे ज्या गटाकडे सत्ता नाही किंवा जो गट वीक आहे, अशा गटाला नेमकं काय हवं आहे त्याची सुद्धा जर दखल घेतली जाणार नसेल तर त्याला लोकशाही म्हणता येणार नाही. त्यामुळे बहुसंख्याकांच्या बरोबरच अल्पसंख्याकांना काय वाटतं, अल्पसंख्याकांचं मत नेमकं काय पद्धतीचं आहे हे कन्सिडर करण्यासाठी संविधान जे आहे ते महत्वाचं स्थान बजावतं. तर या मुली म्हणतात की टीचरनी आता नेमकं कशा पद्धतीचा आणि कोणता खेळ खेळला पाहिजे हे डिसाइड होण्यासाठी आपल्याला वेगळी पद्धत शोधून काढली पाहिजे. लोकशाहीच्या मार्गाने हा मार्ग सुटणार नाही, कारण बहुसंख्याक ही मुलं आहेत आणि ती कायम क्रिकेटच्या बाजूने मतदान करतील. तर याला म्हणतात टायरनी ऑफ मेजॉरिटी. टायरनी ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला पुढे ग्लोसरीमध्ये दिलेला आहे, त्यावेळेस आपण ह्याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये बोलूया. तर टायरनी किंवा डॉमिनेशन म्हणजे काय, बहुसंख्याकांची दादागिरी रोखण्यासाठी आणि अल्पसंख्याकांना संरक्षण मिळण्यासाठी काही तरतुदी संविधानामध्ये आढळतात. म्हणून सुद्धा आपल्याला संविधानाचं महत्व आहे. चौथं महत्वाचं काम जे आपलं संविधान करतं ते म्हणजे आपलंच संरक्षण आपल्यापासून करण्याचं काम संविधान करतं. आपलं संरक्षण आपल्यापासून करण्याचं काम करतं म्हणजे काय, जे आपण थोडक्यात आत्ता बघितलं. एखादा कायदा संविधानामध्ये पारित झाला, त्याला मेजॉरिटी मतं मिळाली, लोकसभेमध्ये पारित झाला, राज्यसभेमध्ये पारित झाला, मग राष्ट्रपतींनी त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत, तर तो मेजॉरिटीने निर्णय घेतलाय म्हणजे तो योग्यच असेल. ही जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला थोडीशी इथे समजून घ्यायची आहे. लोकशाही म्हणते आहे, सर्वच जण म्हणतायत म्हणजे ते योग्य किंवा ते बरोबर असं होत नाही. त्याच्यासाठी इथे उदाहरण दिलेले. ही जी मुलगी आहे तिचं नाव आहे शबनम. शबनमचा उद्या पेपर आहे आणि त्यातल्या त्यात गणिताचा पेपर आहे. खूप अवघड जातो तिला गणित विषय समजा. तर शबनम आता रिव्हिजन करण्यासाठी चाललेली आहे. पाणी पिऊन किचनमध्ये ती आलेली आहे आणि पाणी पिऊन चालली. तेवढ्यात तिने बघितलं की घरातले सगळेजण टीव्ही बघतात आणि टीव्ही वरती आता 15 मिनिटांमध्ये तिच्या आवडते एखादी सिरियल, तिचा एखादा आवडता कार्यक्रम येणार आहे. आता तिला इच्छा होतीये की सगळेजण कार्यक्रम बघतात, आपणच का बरं अभ्यास करायचा, असं सगळ्यांना कधी ना कधी शाळेमध्ये वाटलेलं असणार आहे. तर अशा वेळेस मग ती विचार करत असते. तेवढ्या तिची आई तिला विचारते की शबनम तू एवढा विचार काय करते. मग ती सांगते की असं असं झालंय, मला गणिताची रिव्हिजन पण करायची आहे, तो अवघड विषय आहे, पण तुम्ही सगळेजण टीव्ही बघताय तर मला पण इच्छा होतीये, कारण मेजॉरिटी ते करतायत, पण ते करतायत ते बरोबर आहे का हा प्रश्न आहे. तर मग चर्चा होते आणि मग सगळेजण ठरवतात की तुझी परीक्षा आहे, ठीक आहे आपण टीव्ही बंद करूया, म्हणजे तुला पण खूप जास्त इच्छा होणार नाही आणि आपण टीव्ही बंद करू, तू अभ्यास कर. आणि मग ती पेपर सोडवताना दिसते, तिच्या पेपरच्या याच्यामध्ये तिला आठवतंय की बरं झालं काल आपण टीव्ही बघितला नाही आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं की टीव्हीच लावायला नको, म्हणजे माझा अभ्यास चांगला होईल, मला टेम्पटेशन म्हणजे मला तोंडाला पाणी सुटणार नाही की सगळेजण टीव्ही बघतात तर आपण पण बघूया. हे उदाहरण खूप रोजच्या आयुष्यातलंय, पण ह्याच्यातून आपल्याला कळतंय की सगळेजण करतायत म्हणजे ते बरोबरच असेल, ही कन्सेप्ट अजिबात योग्य नाही. त्यामुळे बरोबर सगळेजण करतायत म्हणून ते बरोबर आहे असं गृहीत धरण्यापेक्षा ते जी कृती करतायत ती कृती बरोबर आहे की नाही ह्याच्यावरती वचक ठेवण्याचं काम, ह्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम आणि कुठली गोष्ट कशा पद्धतीने बरोबर का चूक ठरवली जाऊ शकते याची बेसिक तत्व, जी समाजाची तत्व असतात, त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला संविधानामध्ये मिळतं. म्हणून आपल्याला संविधान एक महत्वाचं डॉक्युमेंट म्हणून काम करतं. संविधान जेव्हा भारताचं बनवलं गेलं, ते संविधान बनवताना भारताच्या संविधानाचे काही बेसिक फीचर्स ज्याला म्हणतात वैशिष्ट्य, ती वैशिष्ट्य आपण या सेक्शनमध्ये डिस्कस करणार आहोत. पण तत्पूर्वी एक सांगायचंय की जेव्हा मी आता म्हणलं की बहुमताचं आपण उदाहरण घेतलं की बहुमत म्हणजे सर्व योग्यच, बहुमताने घेतलेला निर्णय म्हणजे तो योग्यच असणार,
बऱ्याच वेळा आपल्याला असं डिस्कशन मध्ये तुम्हाला जाणवत असेल की कायदा पारित करायचा म्हणजे त्याचं डिस्कशन, डेलिबरेशन सगळं त्याच्यामध्ये किती वेळ जातो. त्याच्यापेक्षा एखाद्या माणसाच्या हातामध्ये सत्ता केंद्रित करायची, तो भल्याचे निर्णय घेईल ह्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि चाललंय तसं चालू द्यायचं. पण ह्याच्यामध्ये धोका जो आहे की एका व्यक्तीच्या हातात सत्ता केंद्रित झाली की तो व्यक्ती त्याला जसं वाटेल, त्याला जे पटेल त्या पद्धतीनेच निर्णय घेऊ लागतो आणि दुसऱ्यांची मतं काय आहेत, दुसऱ्यांना काय हवं आहे याच्याबद्दल तो हळूहळू निग्लेक्ट करायला सुरुवात करतो आणि ह्याला कुठलाही व्यक्ती एक्सेप्शन नाही. त्यामुळे अशा डिक्टेटर एखादा नेमण्याचा निर्णय जर लोकमताने घेतला गेला, बहुमताने घेतला गेला तरी तो योग्यच ठरेल असं नाही. अशा कुठल्या तरी वियर्ड समाजाने डिसिजन घेण्यावरती संविधान हा चेक ठेवतं, संविधान ह्याच्यावरती अंमल ठेवण्याचा प्रयत्न करतं. तर आपल्या संविधानाचे जे काही फीचर्स आहेत, वैशिष्ट्ये आहेत ती थोडक्यामध्ये इथे समजून घेऊयात. या फोटोमध्ये तुम्हाला सर्व संविधान सभेचे लोक इथे दिसत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल आणि काही लीडर्स जे आहेत संविधान सभेचे ते इकडून चालत येताना दिसत आहेत. संविधान जे निर्माण झालं आहे आपलं त्याचे फीचर्स आहेत म्हणजे अशा गोष्टी की ज्या खूप महत्वाच्या आहेत, त्या गोष्टी आणि ते वैशिष्ट्य म्हणजे संविधानाचा आत्मा आहे. अशा काही गोष्टींबद्दल की फीचर्स मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. संविधानाबद्दल बाबासाहेब आंबेडकर ज्यांना भारतीय संविधानाचे फादर असं म्हटलं जातं, ते म्हणतात की जरी कायदे आले आणि शेड्यूल्ड कास्ट लोकांना संरक्षण कायद्यामध्ये मिळालेलं असलं तरी सुद्धा तुम्ही सजग राहिलं पाहिजे, कारण प्रशासन जे आहे ते अजून सुद्धा उच्चभ्रू लोकांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे शेड्यूल्ड कास्ट मधल्या लोकांनी जास्तीत जास्त सरकारी सेवेमध्ये, सरकारी म्हणजे प्रशासनामध्ये जास्तीत जास्त भाग घेतला पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोट एनसीईआरटीने इथे दिलेला आहे. आता वेगवेगळ्या कम्युनिटीज भारतामध्ये राहतात. मी सांगितलं की भारत हा देश खूप विविधतेने नटलेला आहे. मग त्याच्यामध्ये भाषेची विविधता, धर्माची विविधता, संस्कृतीची विविधता आपल्याला दिसते आहे आणि प्रत्येकाची जी संस्कृती आहे त्याच्याबद्दल अभिमान असतो. म्हणजे थोडक्यात एकदम रोजच्या आयुष्यातलं उदाहरण देते. खाण्यापिण्याच्या पद्धती ज्या असतात त्या घरानजीक बदलतात. घरानजीक कशाला? कोणाला दाण्याचं कूट घातलेली मेथीची भाजी आवडते, तर कुणाला मुगडाळ घातलेली आवडते, तर कुणाला फक्तच खरडा घालून केलेली मेथीची भाजी आवडते. हे असं आपण जे घरामध्ये जे कुटुंब आहे त्याच्यात सुद्धा व्हरायटी सापडू शकते. कुणाला पोळी आवडते, कुणाला बाजरीची भाकरी आवडते, कुणाला ज्वारीची भाकरी आवडते. तर मुळामध्ये इथपासून ते थेट धर्मांची विविधता, विचारांची विविधता, पोशाखाची विविधता इथपर्यंत ही विविधता जाऊन पोहोचते. तर विविधता हे बाय डिफॉल्ट नेचर ऑफ सोसायटी आहे, समाजाचा हा बाय डिफॉल्ट सेटिंग आहे. तर अशी विविधताचा आपण आदर करण्याच्या ऐवजी विविधता म्हणजे काहीतरी चुकीचं, विविधता म्हणजे काहीतरी गहन एकदम काहीतरी चुकीचं काहीतरी घडलेलं आहे आणि दुष्कृत्य आहे अशातला भाग नाही. विविधता ही चांगली गोष्ट आहे या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर त्या दृष्टिकोनातून आपण आपली संविधान बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारताचं संविधान जेव्हा बनत होतं त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे तुम्हाला माहितीये सर्वांना की 15 ऑगस्टच्या त्या दरम्यान मध्यरात्री म्हणजे 14 ऑगस्टला पाकिस्तानची निर्मिती झाली आणि 15 ऑगस्टला भारताची निर्मिती झाली. म्हणून ब्रिटिश इंडियाची फाळणी 2 स्वतंत्र देशांमध्ये झालेली होती. ती पण व्हायलंट म्हणजे अत्यंत पद्धतीने हिंसा जी आहे ती दोन्ही बॉर्डरवरती पसरलेली आपल्याला दिसते. मग फाळणीचा प्रश्न डोळ्यासमोर होताच, त्याचबरोबर प्रिन्सली स्टेट्स जे आहेत त्यांचं सामील भारतामध्ये होण्यासाठी म्हणजे हैदराबाद असेल, जुनागड असेल, जम्मू काश्मीर असतील असे जवळपास 500-550 संस्थानांचं विलिनीकरण भारतामध्ये होण्याचं बाकी होतं. त्याचबरोबर भारत देश नवीन निर्माण झाला, त्याच्यामुळे लोकांचा जेवणाचा प्रश्न, लोकांचा बेसिक गरजा ज्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, मनुष्यबळ या सर्व प्रश्न सुद्धा देशाच्या नेत्यांना पुढे सोडवायचे होते. आणि अशा चॅलेंजेसला सामोरे जाता जाताच त्यांना भारताचं संविधान सुद्धा बनवायचं होतं. त्यामुळे आत्ताची असलेली परिस्थिती आणि भविष्यामध्ये भारत हा नेमका कशा पद्धतीचा देश हवा आहे या दोन्हीचा मेळ घालून भारताचं संविधान बनवण्याकडे संविधानकर्त्यांनी दृष्टिकोन ठेवून त्या पद्धतीची दूरदृष्टी वापरलेली आपल्याला दिसते.
तर सगळ्यात पहिलं संविधानाचं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे संघराज्य पद्धती. संघराज्य पद्धती म्हणजे काय, तर त्याचं आपण ऍक्च्युली ते बघितलेलं आहे जेव्हा आपण ग्रामीण प्रशासन आणि ग्रामीण सरकार या सेक्शन मध्ये ते आपण बघितलेलं आहे, जेव्हा आपण सरकारचे स्तर बघितलेत. तर जे 3 सरकारचे स्तर आपण बघितले ते म्हणजे संघराज्य पद्धती. ऍक्च्युली ते बोलत असताना संघराज्य हा शब्द फक्त मी वापरला नाही. संघराज्य पद्धतीचा आत्मा काय असेल तर तो म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर. सत्तेचं विभाजन. सत्तेचं विभाजन स्तरांमध्ये जिथे जिथे केलेलं दिसतं त्या सर्व ठिकाणी आपल्याला फेडरल स्ट्रक्चर किंवा फेडरलिझम आढळून येतो, त्याला संघराज्य पद्धती असं म्हणतात. भारतामध्ये संघराज्य पद्धती आहे का, तर भारतामध्ये संघराज्य पद्धती आहे, कारण सत्तेचं विभाजन डिव्हिजन ऑफ पॉवर जे आहे ते 3 स्तरांमध्ये भारतामध्ये आपल्याला केलेलं दिसतं. उतरण जी आहे ती आपण समजून घेतलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ज्याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण येतात, त्याच्या वरचा स्तर म्हणजे राज्य पद्धती किंवा राज्य सरकार, आणि सगळ्यात वरचा स्तर म्हणजे केंद्र सरकार. हे 3 विभागांमध्ये जे सत्तेचं विभाजन केलेलं आहे ते म्हणजेच संघराज्य पद्धती. स्टेट लेवल, सेंट्रल लेवल आणि पंचायत. ओके, हा पहिला फीचर आहे. त्याच्यामध्ये ठराविक विषय जे आहेत ते केंद्रामध्ये काही विषयांवरती कायदा बनवला जातो, काही विषयांमध्ये स्टेटवरती कायदा बनवला जातो, आणि काही विषय जे आहेत ते पंचायतींना कायदा बनवण्यासाठी दिलेले असतात. त्यालाच फेडरल गव्हर्नमेंट किंवा संघराज्य पद्धती असणारं सरकार असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संसदीय सरकार. हे भारतीय संविधानाचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. संसदीय लोकशाही आणि सरकार म्हणजे काय हे पण आपण पूर्वी बघितलेलं आहे, जिथे सरकार हे लोकांमधून निवडून गेलेल्या लोकांनी ठरवलं जातं किंवा बनवलं जातं, आणि जिथे संसदेला उत्तरदायित्व असतं कार्यकारी मंडळाचं. या प्रिन्सिपल बद्दल आपण पुढच्या पॉइंटमध्ये बघणार आहोत. आता एवढंच लक्षात घ्या की युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज म्हणजे लोकांना निवडून देण्यासाठीचा जो समान हक्क आहे, प्रौढ मतदान करण्याचा जो हक्क आहे, त्यालाच युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज म्हणतात. त्या आधारावरती मग धर्म, जात, पंथ, लिंग ह्याच्यावरती कुठलाही भेदभाव नसता जे भारताचे नागरिक आहेत त्या सर्वांना मतदानाचा अधिकार मिळतो, आणि लोकशाहीच्या मार्गाने लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात. ती म्हणजे संसदीय लोकशाही. एका कॉन्स्टिट्युएन्सी मधून, एका मतदारसंघातून एकाच व्यक्तीची निवड संसदीय लोकशाहीमध्ये केली जाते, आणि त्या संसदीय लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला उत्तरदायी असतं. ते म्हणजे संसदीय लोकशाही. आता इथे तुम्हाला दिसतंय की मतदानासाठी केवढी मोठी रांग इथे लोकांनी लावलेली आहे. ही रांग लावण्यामध्ये एक आपल्याला लक्षात ठेवायचंय की लोकांचा कुठे ना कुठेतरी विश्वास लोकशाहीवरती आहे. लोकशाही म्हणजे काय किंवा लोकशाही ह्या शब्दाचा त्यांना अर्थ माहिती नसेल तरी मतदानाला गेलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काही विलोभनं पण असतील की रस्ते बांधेल हा माणूस, किंवा हा प्रतिनिधी निवडून दिला तर निदान हा वॉर्डामध्ये आपल्या पाण्याची व्यवस्था करेल वगैरे वगैरे. तर ह्या सर्वांचं उदाहरण म्हणून हा फोटो आपल्याला दिलेला आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट आहे म्हणजे हा पूर्वीचा फोटो आहे, पण लोक किती मोठ्या संख्येने आहेत. पण आपल्याला ह्याचं विरुद्ध चित्र आता शहरांमध्ये बघायला मिळू शकतं. 2024 मध्ये लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत. मला चॅटबॉक्समध्ये सांगा कोणी कोणी वोटिंग लिस्टमध्ये नाव ऍड केलेलं आहे आणि कोणी कोणी मतदान केलेलं आहे, जरूर कळवा. आणि मतदानाचा तुमचा आधी काय अनुभव आहे, त्याच्यात तुम्हाला काही शंका असतील तर पण चॅट बॉक्समध्ये मला कळवा. त्याच्यावरती जर शॉर्ट व्हिडिओ बनवला तर नक्की आपण बनवूया. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे संविधानाचं ते म्हणजे सत्तेचं पृथक्करण किंवा विलिनीकरण, जे मी तुम्हाला आता मगाशी सांगत होते. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ
आणि न्याय मंडळ. कायदे मंडळांनी फक्त कायदे बनवायचे, कार्यकारी मंडळांनी कायद्यांची अंमलबजावणी करायची आहे आणि न्याय मंडळामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, काही शंका असेल किंवा कशाच्या विरोधात दाद मागायची असेल तर न्याय मंडळांनी न्यायदानाचं काम करायचं आहे. हे जे कामाचं सत्तेचं पृथक्करण केलेलं आहे, विलगीकरण केलेलं आहे. फेडरलिझम संघराज्य पद्धतीमध्ये आपण उभं विभाजन बघितलेलं आहे, त्याला व्हर्टिकल डिव्हिजन आहे आणि सत्तेचं पृथक्करण हे हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं आहे. म्हणजे सत्ता जी आहे त्याचं विभाजन 3 भागांमध्ये केल्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे प्रत्येकाने नेमकं काय काय काम करायचंय हे ठरवून दिलेलं आहे. कायदे मंडळांनी कायदाच बनवायचा आहे, कार्यकारी मंडळांनी कायदे राबवायचे, न्याय मंडळांनी न्यायदान करायचं. याच्यामध्ये कुठलीही गफलत होता कामा नये म्हणून क्लिअर कट कामाचं डिव्हिजन आपल्याला सेपरेशन जे आहे ते इथे केलेलं दिसते. कायदे मंडळ म्हणजे लेजिस्लेचर, कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि न्याय मंडळ म्हणजे ज्युडिशरी. आता मगाशी मी जे संसदीय लोकशाही बद्दल तुम्हाला सांगत होते, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. संसदेचं मुख्य काम काय आहे तर मुळामध्ये 1 कायदा निर्मिती करणं आणि 2 कार्यकारी मंडळावरती लक्ष ठेवणं, त्यांच्यावरती चाप बसवणं. तर मुळामध्ये तुम्ही कायदे मंडळाचे सभासद असल्याशिवाय तुम्ही कार्यकारी मंडळाचा भाग होऊ शकत नाही. म्हणजेच तुम्ही MP म्हणून निवडून राज्यसभेवर किंवा लोकसभेवर निवडून गेल्याशिवाय 5 वर्ष तुम्ही कुठल्याही मंत्रिमंडळाचा हेड किंवा पंतप्रधान म्हणून काम करू शकणार नाही. म्हणजेच कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला उत्तरदायी आहे. हे उत्तरदायित्वाचा जो प्रिन्सिपल आहे किंवा तत्व आहे तो गाभा आहे संसदीय लोकशाहीचा. आणि सेपरेशन ऑफ पॉवर किंवा सत्तेचं विलगीकरण जे आहे त्याच्यामध्ये कोणी कुठली सत्ता उपभोगायची आहे तेवढं ठरवून दिल्यामुळे एकाचा दुसऱ्याच्या सत्तेवरती घाला घालण्याचं जे काम आहे ते होत नाही. पण ऍट द सेम टाइम सत्तेचं विलगीकरण जरी केलेलं असेल तरी आपण बघितलंय की एकमेकांवरती लक्ष ठेवण्याचं काम ह्या तिन्ही स्तंभ करतात. म्हणजे जर कार्यकारी मंडळ नीट काम करत नसेल तर कायदे मंडळ त्यांच्यावरती लक्ष ठेवणार आहे. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ कुठे चुकत असतील तर त्याच्या विरुद्ध जर लोकांनी दाद न्यायपालिकेमध्ये मागितली तर न्यायपालिका कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळावरती लक्ष ठेवण्याचं काम करतात. याला चेक्स अँड बॅलन्स सिस्टीम म्हणतात. एकमेकांवरती लक्ष ठेवण्याचं काम हे 3 स्तंभ आपल्याला करताना दिसतात. त्यालाच बॅलन्स ऑफ पॉवर किंवा सत्तेचा समतोल असंही म्हणतात. आता इथे जे स्टेट हा शब्दाचा उल्लेख होतो आहे राज्य, तर या शब्दाचा जो उल्लेख आहे ते म्हणजेच सरकार नाही, हे इथे एक्सप्लेन आपल्याला एनसीईआरटीने केलेलं आहे. तर सरकार आणि राज्य या 2 संकल्पना वेगवेगळ्या आहेत, त्या आलटून पालटून तुम्ही वापरायच्या नाहीये. म्हणजे भारताचा जो नकाशा आहे, भारत जो आंतरराष्ट्रीय सीमारेषा भारताची आहे ते म्हणजे भारत राज्य. ओके, पण भारत राज्य जरी सरकार बदललं, जसं आपण कालच्या एनसीईआरटी मध्ये बघितलं, 2009 साली काँग्रेसचं बहुमत असणारं युपीए युतीचं सरकार होतं. 2014 मध्ये ते बदललं आणि भाजपचं सरकार, भाजपची युती असणारं एनडीए सरकार आलं. म्हणजेच सरकार दर 5 वर्षांनी बदलू शकतात, इलेक्शन्स होतात तसं सरकार बदलतात, मेजॉरिटी पार्टी बदलते. पण भारत हे जे राज्य आहे, भारत हा जो देश आहे तो मात्र जसा आहे तसाच राहतो. सरकार बदललं म्हणून भारताची आंतरराष्ट्रीय सीमारेषा बदलते का? तर नाही. तर राज्य आणि सरकार या 2 कन्सेप्ट एकमेकांच्या सारखा अर्थ असण्याच्या दृष्टिकोनातून वापरायच्या नाहीत. राज्य ही संकल्पना जी आहे, स्टेट ही संकल्पना आहे, ती गव्हर्नमेंट सरकार या संकल्पनेपेक्षा भिन्न आहे. Political institution that represents a sovereign people who occupy a definite territory is a state. The government is or the executive is one part of the state. State refers to more than just the government and cannot be used interchangeably. जे मी आता तुम्हाला थोडक्यात समजून सांगितलं ते सर्व इथे एनसीईआरटी मध्ये लिहिलेलं आहे. आणि चौथं महत्वाचं कॉन्स्टिट्यूशनचं
वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूलभूत हक्क, ज्याचा उल्लेख कालच्या लेक्चरमध्येही आला होता आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क कसं आपल्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आणि सरकारचं टायरनी जी आहे तिच्या विरुद्ध आपल्याला सेफगार्ड, ढाल म्हणून उभे राहतात, त्याचं उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळत आहे. तर कॉन्शियन्स म्हणजे गाभा आहे, आत्मा आहे. मूलभूत हक्क हे भारतीय संविधानाचा गाभा आहेत. कशा अर्थाने? दे गार्ड अगेन्स्ट द मिसयूज ऑफ द स्टेट पॉवर इन द इंडिपेंडंट इंडिया. स्वतंत्र भारतामध्ये जे भारताचे नागरिक आहेत अशा भारताच्या नागरिकांच्या हक्कांवरती, त्यांच्यावरती अन्याय होण्यापासून ढालीसारखं काम करतात. शिवाय फंडामेंटल राईट्स हे अल्पसंख्याक जे लोक आहेत, अल्पसंख्याकांचं सुद्धा बहुसंख्याकांकडून शोषण होण्यापासून वाचवतात. त्याचबरोबर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच मार्गदर्शक तत्व जी आहेत, ज्याला डीपीएसपी असं सुद्धा म्हणतात, तर अशा मार्गदर्शक तत्वांचा सुद्धा समावेश भारतीय संविधानामध्ये होतो. ते सुद्धा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या भारतातल्या समाजातल्या लोकांचं संरक्षण होण्याच्या दृष्टीने अजून जास्त हक्कांचा काय म्हणतात त्याला, हक्कांचं जे आयाम आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करतात. फंडामेंटल राईट्स, संविधानामध्ये जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्याची काही उदाहरणं एनसीईआरटी मध्ये दिली आहेत. जसं की राईट टू इक्वॅलिटी आहे, समानतेचा हक्क जो आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्याचा हक्क आहे, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन म्हणजे कुठल्याही पद्धतीचं बेगर असेल किंवा वेठबिगारी असेल, 14 वर्षापेक्षा खालील मुलांकडनं काम करून घेणं असेल, याच्या विरुद्धचा हक्क आहे. राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, धर्माबद्दलचं स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क सुद्धा आपल्याला संविधानामध्ये मिळालेले आहेत. आणि 6वा महत्वाचा राईट म्हणजे राईट ऑफ कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, म्हणजे तुमच्या हक्कांवरती जर काही घाला आला किंवा सरकारकडनं, देशाकडनं काही त्याच्यावरती बंधनं आली की जी खरं तर खूप मोठी धोक्याची घंटा आहे, अशा वेळेस तुम्ही ह्या हक्कांअंतर्गत डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये किंवा हायकोर्टमध्ये दाद मागू शकता. 5वं महत्वाचं वैशिष्ट्य भारतीय संविधानाचं आहे ते म्हणजे सेक्युलरिझम, ज्याला धर्मनिरपेक्षता किंवा धर्मनिरपेक्ष असं म्हणतात. सोपा धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ एनसीईआरटी मध्ये जो सांगितला आहे तो असा आहे की कुठल्याही राज्याचा एक असा विशिष्ट राज्य धर्म नसणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि त्याच्या राज्याचा असा एक कुठलाही धर्म नाही. पण त्याचबरोबर भारतीय संविधानामधलं जे धर्मनिरपेक्षता आहे ते वेगळं ठरतं, कारण भारतीय संविधानामध्ये सर्व धर्मांना समान संरक्षण देण्याबद्दल ही चर्चा केलेली आपल्याला आढळते. या सेक्युलरिझम बद्दल किंवा धर्मनिरपेक्षतेबद्दल एक अख्खा चॅप्टर संविधानामध्ये आहे, एनसीईआरटी मध्ये आहे, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. तुम्हाला जर सेक्युलरिझम ह्या शब्दाचा किंवा धर्मनिरपेक्ष शब्दाचा आणि ह्या टर्मचा डिटेल स्वतंत्र व्हिडिओ हवा असेल तर मला प्लीज चॅट बॉक्समध्ये सेक्युलरिझम हा शब्द टाकून कमेंट करा, म्हणजे मी लवकरात लवकर तो व्हिडिओ घेऊन येईल. ज्या शब्दाला जास्त कमेंट्स येतील त्या शब्दांचा किंवा त्या टर्म्सचा व्हिडिओ आधी बनवला जाईल. त्यामुळे तुम्ही सांगा की तुम्हाला कुठल्या कन्सेप्टचा व्हिडिओ बनवलेला हवाय, त्याप्रमाणे आपण कन्सेप्टचा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ घेऊन येऊयात. भारतीय संविधानाचा फायनल सेशन जे आहे, शेवटचं अधिवेशन जे आहे ते 24 जानेवारीला 1950 संपलं. त्या दिवशी सर्वांना सह्या ज्या आहेत त्या संविधानावरती केल्या गेल्या. याबद्दलचे हे फोटो आपल्याला इथे झालेले दिसतात. पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाकीचे नेते, राष्ट्रपती आहेत, वल्लभभाई पटेलही दिसत आहेत, अमृता प्रीतम आहेत, या सगळ्यांनी सह्या केलेल्या आपल्याला दिसत आहेत. शेवटाकडे येते. या धड्यामध्ये जे जे महत्वाचे टर्म्स, ज्याचा समानार्थी शब्द किंवा अर्थ आपल्याला या ग्लोसरीमध्ये दिलेला आहे. आर्बिट्ररी म्हणजे अशी गोष्ट की ज्याच्यामध्ये वेन नथिंग इज फिक्स्ड अँड इज इन्स्टेड लेफ्ट टू वन्स जजमेंट और चॉईस. दिस कॅन बी यूज टू रेफर टू रूल्स दॅट आर नॉट फिक्स्ड और डिसिजन्स दॅट हॅव नॉट ऑन द एनी रूल्स बेसिस. म्हणजे अशी उठून मनाला येईल तशा पद्धतीची वागणूक ज्याला कायद्याचा किंवा कुठल्याही नियमांचा आधार नाहीये. आयडियल म्हणजे आदर्श, जे काही
गोष्टी घडल्या पाहिजेत, ज्या गोष्टींची आपल्याला आत्ता नाही आहेत पण त्या गोष्टी तशा हव्या आहेत, तत्वांवरती आधारित बऱ्याच वेळा ह्या गोष्टी असतात. सॉव्हरीन म्हणजे सार्वभौम, सार्वभौम बद्दलची पण कन्सेप्ट एका एनसीईआरटीच्या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. टायरनी, द क्रुअल अँड अनजस्ट यूज ऑफ पॉवर ऑर ऑथॉरिटी, म्हणजे तुम्हाला जी सत्ता मिळालेली आहे त्या सत्तेचा अनागोंदी वापर, पाहिजे तसा वापर जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादा लोकांचा गट करायला लागतो, नेत्यांचा गट करायला लागतो, तेव्हा त्याला टायरनी असं म्हणतात. त्या टायरनी बद्दल आपण मॉनिटरचा जो रूलचा वापर होता त्या संदर्भामध्ये तो शब्द बघितलेला आहे. आज आपण कोणत्या कोणत्या संकल्पना बघितल्या त्याची थोडक्यात एकदा उजळणी करूया. संविधान म्हणजे काय ते बघितलेलं आहे, संविधानाची गरज काय ते बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण समाजाचे आदर्श तत्व, ध्येय, राजकीय व्यवस्था, अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण, त्याचबरोबर संविधान हे आपलंच आपल्यापासून संरक्षण करण्याचा एक डॉक्युमेंट आहे. त्याचबरोबर आपण संविधानाची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये संघराज्य पद्धती, संसदीय सरकार, सत्तेचे पृथक्करण, मूलभूत हक्क आणि धर्मनिरपेक्षता अशा तत्वांचं सुद्धा महत्व आणि वैशिष्ट्य या चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो आहोत. शनिवारी प्राकृतिक भूगोलाचं अमित डहाणे सरांचं 6 नंबरचं लेक्चर आहे. त्याचबरोबर आपली एनसीईआरटी सिरीजची प्रत्येक विषयाचे 6 लेक्चर आतापर्यंत झालेले आहेत. त्याच्यामध्ये भूगोलाचे 6, इतिहासाचे 6 आणि पॉलिटिक्सचे 6 लेक्चर्स झालेले आहेत. तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात. मला अशी आशा आहे की आम्ही जी एनसीईआरटी सिरीज घेऊन आलेलो आहे त्याचा फायदा तुम्हाला होत असेल आणि तुमचे काही मित्रमैत्रिणी असतील तर त्यांनाही या सिरीज बद्दल तुम्ही अवश्य सांगा. आणि सगळ्यात शेवटी एक असं अपील करते की तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओज लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा, जेणेकरून आमच्या लेक्चरमध्ये काही कमतरता असेल तर तेही आम्हाला इम्प्रूव्ह करता येईल. किंवा तुमच्या काही स्पेसिफिक डिमांड्स असतील की अमुक तमुक विषयावरती, अमुक तमुक टर्मवरती किंवा मूलभूत संकल्पनेवरती आम्ही लेक्चर घ्यावा अशी जर तुमची अपेक्षा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा आम्ही जरूर लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांना रिपब्लिक डेच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. पुन्हा अशीच सिरीज घेऊन भेटूयात. थँक्यू एव्हरीवन.